आणि तन्वी कोलते, एक मनोरंजन क्षेत्राचा चमकणारा तारा आणि एक मनोरंजन क्षेत्राचा उभरता तारा, एक जेंटलमॅन ऑफ बिग बॉस आणि एक क्वीन ऑफ बिग बॉस. आपल्या अद्भुत खेळाने राकेश आणि तन्वी आपण ठरला आहात बिग बॉस मराठी सीझन 6 चे टॉप 2. 800 खिडक्या आणि 900 दारं असलेल्या या घरात आपण अनेक आव्हानांना सामोरं गेलात. कधी खिडक्यांनी धडकी भरवली तर कधी दारं उघडून त्या दारांनी पायाखालची जमीन सरकवली. मी आजवर म्हणत आलो, हा बिग बॉस मराठी सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे. परंतु आता जो ट्विस्ट येणार आहे तो माझा सर्वात नावडता ट्विस्ट आहे. कारण आजचा ट्विस्ट म्हणजे आज दार उघडणार आणि या घरात अंधकार पसरून हे घर बंद होणार. परंतु या अवघड क्षणी सुद्धा मला एका गोष्टीचा मनापासून आनंद आहे. आज या घरातले दिवे बंद होणार असले तरी राकेश आणि तन्वी आपल्यासाठी बाहेरील जग लक्ष दिवे घेऊन स्वागतासाठी सज्ज आहे. राकेश आणि तन्वी, आपल्या नावाची पाटी घेऊन या. आज तो बोर्ड कोरा होणार आहे. हो हो, छान वाटत ते. एक स्वप्न बघितलं होतं की या स्वप्नांच्या दुनियेमध्ये, इंडस्ट्रीमध्ये येऊन एक हिरोईन बनेल. हो का, हसली माझ्यावर. मला माहित होतं मी काही ना काहीतरी करू शकेल म्हणून. मी बिग बॉस मध्ये आले, खेळले, पण मी बिग बॉस जगले. मी या घराला माझं घर मानलं, पण आता घरातून बाहेर नाही पडायचं. अशा प्रकारे म्हणजे लाईट्स वगैरे बंद करून, घर बंद करून नाही बाहेर पडायचंय. बिग बॉस लाईफ मधून जमतोय माझ्या. जसे तुम्ही म्हणताय की मी शेवटचं बोलतोय तुमच्याशी, हे नको वाटतंय बिग बॉस. कुठेतरी आजपर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा आमच्याशी बोललात तेव्हा कधी ओरडायला बोललायत मुलांना, तर कधी प्रेमाने सांगण्यासाठी बोललायत. पण आज तुम्ही असं म्हणताय की आज मी तुमच्याशी शेवटचं बोलतोय, हे कुठेतरी नको वाटतंय. उद्यापासून तुमचा आवाज नाही ऐकणार आहे, हे पण कुठेतरी नको वाटतंय. आता इथे उभी आहे ना, मला खरंच तसं फिलिंग येते की मी माझं माहेर सोडून सासरे निघून जाते. माझ्या आई वडिलांना इथे बाय बोलून बाहेर निघून जाते. जे फिलिंग मला कधीच नको होतं आणि तसं फिलिंग येतंय. मी तुमची शतशः ऋणी आहे. मी तुमचे आभार कधीच नाही विसरू शकत. हा माझा मानाचा मुजरा तुम्हाला. हा नमस्कार त्यासाठी मी आले होते तन्वी कोलते म्हणून, पण आता जाते तन्वी कोलते ब्रँड बनून. कारण तुम्ही माझ्या पाठीशी येतात. तन्वीनी जे एक्सप्रेस केलं बिग बॉस ते अगदी खरं आहे. तुमच्या भाषेत म्हणायला गेलो तर तंतोतंत. ही जर्नी मी कधीच इमॅजिन केली नव्हती. लोक म्हणतात इथे कंटेस्टंट गेम खेळायला येतात, टास्क खेळायला येतात, पण माझ्यासाठी माझा एक टास्क वेगळाच होता. लहान असताना
घराच्या 4 भिंतीं पलीकडे पळणारं माझं मन, शिक्षणाचा चौकटीत न बसणारा असा एक जगावेगळा मुलगा माझ्या आईचा, त्याला काहीतरी करून दाखवायचं होतं. मी ठरवलं इथे या घरात येताना की माझा टास्क हाच आहे की मला जगात समोर यायचं, जगाला फेस करायचं नाही. पण आज मी गर्वाने सांगू शकतो की मी हा टास्क कम्प्लीट केला. प्रेक्षकांनी खूप खूप साथ दिला. बिग बॉस तुम्ही जे वेळोवेळी मला प्रोत्साहन देत केलं. पडत होतो, घराच्या बाहेर निघायची खूप इच्छा होत होती. थांबवलं, सांगितलं की करशील, सिद्ध ठेव, तुमचं ऐकलं, ठेवली जिद्द. आज त्याचा रिझल्ट मिळाला. थँक्यू बिग बॉस. आज एक एक्झाम्पल सेट झालंय की बिग बॉस हा गेम एक जेंटलमॅनचा आपण होऊ शकतो, तोही जिंकायच्या मार्गावर जाऊ शकतो. आणि हे ठरलं फक्त माझ्या आवडत्या प्रेक्षकांमुळे, आईच्या आशीर्वादामुळे, बाबांच्या आशीर्वादामुळे, बहिणीचं प्रेम, परिवाराचं प्रेम. थँक्यू बिग बॉस. थँक्यू बिग बॉस. तन्वी, राकेश, मी नेहमी म्हटलं आहे हा आपल्यासाठी एक अवघड सीझन आहे, परंतु आत्ताचा हा क्षण बिग बॉस साठी सर्वात अवघड क्षण आहे. बिग बॉस शेवटचा आदेश देत आहेत. हा, बिग बॉस. राकेश आणि तन्वी, आपण दोघांनी एकत्र बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करावे आणि बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा. विषय संपला. गणपती बाप्पा मोरया. दादा. थँक्यू. Always love you. I love you बिग बॉस. पाऊल ठेवलं पाहिजे. ओके, विनरचं नाव माझ्यापर्यंत आता आलेलं आहे. बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर राकेश. काय वाटतं तुम्हाला, कोण असेल? असं करू नका प्लीज, धडधड आधीच वाढलेली. बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर आहे कोण, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. लेट्स गो. बिग बॉस मराठी सीझन 6चे विनर आहेत तन्वी कोलते.
देवा डायमंडच्या गिफ्ट वाउचर आपल्या विनरला. आता मी तुनवाल ई मोटर्सचे चेअरमन अँड एमडी श्री झुमरमल तुनवालजी यांना मी विनंती करतो की त्यांनी तुनवाल ई मोटर्सच्या इलेक्ट्रिक स्कूटरची चावी आपल्या विनरला द्यावी. रणजित बोलते काहीतरी दिलंय आपल्याला माझ्याकडून आणि टीम राजा शिवाजीकडून मी आपल्यासाठी काही देणार आहे. तन्वी, मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, बिग बॉसच्या या सीझनने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले आहेत आणि तुमच्या साथीशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता. त्यामुळे मी तुम्हा मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि हे प्रॉमिस करतो की येणारा सीझन यापेक्षाही मोठा आणि यापेक्षाही धमाकेदार असेल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्यू फ्रॉम द एंटायर टीम ऑफ बिग बॉस मराठी सीझन 6. Co-powered by Danny Properties and Santur Soap, special partners MYK, Litigate, Thailand, Silk, Pitambari Dish Wash Gel, Pune, Gadgir,